ठाकरे गटाकडून 5 तारखेपासून 11 तारखेपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय अशी माहिती अंबादास दानवे यांनी दिली आहे। 8 तारखेला संपूर्ण मराठवाड्यात जिल्हाधिकारी तहसील कार्यालयावर धरणे निदर्शनं केली जातील, तर 11 तारखेला भव्य मोर्चा छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तालयावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काढण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली। नालायकांच्या हातात नवी मुंबई पालिका देऊ नये असं गणेश नाईकांनी म्हणत नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली होती। यावर उदय सामंतांनी गणेश नाईक यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे। उठसूट शिवसेनेवर टीका खपवून घेणार नाही, नाईकांना काही अडचणी असतील तर त्यांनी शिंदे साहेबांची वेळ घ्यावी असं उदय सामंत म्हणाले। पैठणचा शेतकरी केबीसीमध्ये लखपती झालाय। कैलास कुटेवाडेनं केबीसीमध्ये 50 लाख रुपये जिंकलेत। YouTube व्हिडिओ पाहून कैलास कुटेवाडेनं ज्ञान वाढवलं। भिवंडीत 7 वर्षीय मुलीवर अत्याचार करत हत्या करण्यात आली। आरोपीवर आधीच अत्याचार आणि हत्येचा गुन्हा दाखल असून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या। गुंड निलेश गायवळच्या पत्नी आणि मुलाचाही पासपोर्टची पोलीस पडताळणी करतात। पोलिसांच्या पडताळणीनंतर पत्नी आणि मुलानं बनावट पासपोर्ट काढला असेल तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। लोकशाहीवरचा हल्ला भारतासाठी सर्वात मोठा धोका आहे। कोलंबियात राहुल गांधींनी मोठं विधान केलंय। राहुल गांधींच्या वक्तव्यानं नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे। काही देश आण्विक चाचण्या करण्याची तयारी करतायत। जर अण्वस्त्र असलेल्या महासत्तेनं आण्विक चाचण्या केल्या तर रशियाही या चाचण्या करेल अशी धमकीच राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेला दिली आहे। अमेरिकेने युक्रेनला क्षेपणास्त्र दिली तर युद्धाचा भडका उडेल असा इशाराही पुतीन यांनी दिलाय। भंडाऱ्यात एसटी महिला वाहकाची मुजोरी पाहायला मिळाली आहे। वाहनानं शालेय विद्यार्थिनींचे केस ओढले असून घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। ग्रामस्थांकडून महिला वाहकावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय। जिल्ह्यातील 51 गावांमध्ये 470 हेक्टर शेतजमिनीचं नुकसान झालंय। यात 876 शेतकरी बाधित झाल्याचं स्पष्ट झालंय। कृषी विभागाकडून पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार शेतीचं मोठं नुकसान झालंय।